डोळे बंद केलेले आहेत. स्वतः बरोबर संवाद साधणार आहोत. त्यासाठी आपल्या मनाला पण इथे बोलवून घेऊयात. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश बाहेर सोडा. तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे श्वासोश्वास करायचा आहे. सावकाश श्वास आत घ्यायचा आहे. सावकाश बाहेर सोडायचा आहे. प्रत्येक श्वास घेताना भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत आहे अशी कल्पना करायची आहे. आणि श्वास सोडताना जी काही निगेटिव्हिटी आहे ती शांत स्वरूपात बाहेर पडत आहे अशी कल्पना करायची आहे. दीर्घ श्वसन जे आपल्याला वर्तमान काळामध्ये घेऊन येत असते. आजच्या या महाशिवरात्रीच्या निमित्ताने स्वतःवर आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. याचं फळ योग्य वेळी आपल्याला मिळणारच आहे. ह्या विश्वासाने हे ध्यान करायचं आहे. ज्यांची श्रद्धा आणि विश्वास आहे त्यांनी मनातून आपल्या समस्त कुलदेवतांना नमन करा, नमस्कार करा, त्यांचे आशीर्वाद घ्या आणि त्यांनाही प्रार्थना करा, आभार माना की महाशिवरात्री निमित्त हे ध्यान करण्याचा योग त्यांनी जुळवून आणलेला आहे. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असं बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. तुमचं संपूर्ण शरीर या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रावर लक्ष केंद्रित करा. जिथून खाली खोलवर धरणी मातेमध्ये हे प्रकाश किरण जात आहेत, जशी झाडांची मुळे जातात. जितकं खोलवर पाहता येईल तितकी खोलवर ही प्रकाशांची मुळे जात आहेत असं बघा. आता आपलं शरीर आपण स्वस्थ करणार आहोत. मी ज्या ज्या अवयवांचं नाव घेत आहे तिथे तिथे लक्ष केंद्रित करून हे दीर्घ श्वसन करायचंय. पायाचे तळवे, पायाचे घोटे, गुडघे, जांघा, गुप्तांग, पोट,
छाती, लोअर बॅक, मिडल बॅक, अप्पर बॅक, खांदे, दंड, हाताचे कोपरे, मनगट, दोन्ही तळहात, गळा, मान, घसा, हनुवटी आणि आपला जबडा, संपूर्ण चेहरा, दोन्ही कान, बॅक ऑफ द हेड, माथ्याची मागची बाजू, केस, माथा, शरीर आणि मन स्वस्थ झालेलं आहे, एकाग्र झालेलं आहे. आता प्रार्थना करा. हे परमेश्वरा, माझ्या समस्त कुलदेवतांनो, हे महादेवा, कळत न कळत, जाणते अजाणते, जे जे काही माझं चुकलं आहे त्याबद्दल मला क्षमा करा. जन्मोजन्मी जे काही कर्मदोष माझे निर्माण झालेले आहेत ते मी तुम्हाला समर्पित करत आहे. तुम्हीच मला मार्ग दाखवा, त्यातून बाहेर काढा. जी जी नकारात्मकता पूर्वजन्मातून, या जन्माच्या भूतकाळातून मी घेऊन आली आहे आणि अजूनही बरोबर ती घेऊन जात आहे, ती सर्व शांत स्वरूपात बाहेर पडत आहे, ब्रह्मांडात विलीन होत आहे. हे महादेवा, तुमची शक्ती, तुमचा प्रकाश, तुमचे आशीर्वाद मला पाठवा. सर्व पापातून मुक्त होण्याचा मला मार्ग दाखवा. तुम्हीच माझ्याकडून ते करून घ्या. ही सर्व हिलिंगची, क्लिन्झिंगची जी काही प्रोसेस आहे ती मी संपूर्ण विश्वासाने, संयमाने, प्रेमाने, सहजतेने करत आहे. आय ट्रस्ट दिस प्रोसेस. जे काही माझ्यासाठी आजपर्यंत घडलं आहे ते माझ्यासाठी शुभ होते. जे आज घडत आहे तेही माझ्यासाठी शुभ आहे आणि जे उद्या घडणार आहे तेही माझ्यासाठी शुभ आहे. यावर मी विश्वास ठेवत आहे आणि हा विश्वास मी माझ्या हृदयात साठवत आहे. ही माझी हिलिंग प्रोसेस मी तुम्हालाच महादेवा समर्पित करत आहे. आता काही क्षण
जे काही होतंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूच्या आवाजांसहित आपण हे करणार आहोत. आवाज येईल येऊ देत, न येईल नको येऊ देत. विचार येतील येऊ देत, त्यांना तसंच जाऊ देत. तन्मयतेने, विश्वासाने या हिलिंग आणि ध्यानाकडे लक्ष द्या. काही क्षण महादेवाला समर्पित करा. Mahakatha meditation mantras. आपल्या विशुद्ध चक्रावर लक्ष केंद्रित करा. आपलं आकाश तत्व संतुलित होत आहे बघा. महादेवाचे सुंदर असे लिंग आहे आणि त्यात तुम्ही सामावून गेला आहात. तुमच्या दुःखांचा, क्लेशांचा, कर्मभोगामुळे, कर्मदोषामुळे निर्माण झालेल्या सर्व संकटांचा नाश महादेव करत आहे. तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं, तुम्ही ज्यांच्या ज्यांच्याशी जोडले गेले आहात त्यांचं आयुष्य आनंदमय, कल्याणमय करत आहे बघा. तुमचं संपूर्ण शरीर तेजस्वी सोनेरी रंगाच्या प्रकाशाने भरून टाका. स्वतःबद्दलचं प्रेम, विश्वास, आदर हृदयात साठवून घ्या. कल्याण, कल्याण, सर्वांचे कल्याण हा भाव साठवून घ्या. मी मंत्र म्हणत आहे, तुम्ही सुद्धा मनामध्ये म्हणा. हा मंत्र म्हणत असताना महादेवांचे शुभ आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे आणि तुमचे जे जे प्रश्न आहेत ते दूर होत आहे अशी कल्पना करा. हृदयातून भावपूर्ण, श्रद्धापूर्ण असा मंत्र म्हणा.
मंत्रोच्चारापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला तर तुम्हाला म्हणणं सोपं जाईल. ओम नमः शिवाय. 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 शिवमंत्राने निर्माण झालेली जी काही व्हायब्रेशन्स आहे ती सगळी साठवून घ्या. ही व्हायब्रेशन्स तुमचं शरीर ऑरा क्लिअर करत आहे. तुमच्या भोवती एक छानसं सुरक्षा कवच निर्माण झालेलं आहे जे तुमचं सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून संरक्षण करत आहे. तुमचं संपूर्ण शरीर तेजस्वी जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने भरून टाक. परमेश्वराचे, कुलदेवांचे, महादेवाचे मनापासून आभार माना. संपूर्ण शरीरावर चेतनतेचा अनुभव घ्या. जमिनीत खोलवर गेलेली प्रकाशमुळे आहेत ती आकुंचित करा. तुमची सर्व विवंचना तुम्ही महादेवाला समर्पित केली आहे. राईट टाइम, स्पेस, सिक्वेन्स, योग्य वेळी तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. हा प्रकाश, प्रेम, शांती, शक्ती तुमच्या हृदयात साठवा.
आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश बाहेर सोडा. आणि जेव्हा तुम्हाला संपूर्ण वाटेल तेव्हा सावकाश डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा. धन्यवाद. थँक यू.